कुंभ राशी 5 मार्चनंतर सावधान, 7 भयानक भविष्यवाणी. मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांनो, चंद्रग्रहणानंतर तुमची उलटी गळती सुरू होईल आणि आता तुमच्या आयुष्यात त्या क्षणी राहूचा महारंभ सुरू होईल. आज रात्री 12 वाजल्यापासून या 9 मोठ्या भविष्यवाण्या तुमच्या जीवनात कोणत्याही परिस्थितीत सत्य ठरणार आहेत. कारण होळी आणि चंद्रग्रहणाचा प्रभाव तुमच्या कुंडलीवर आणि संपूर्ण ब्रह्मांडावर पडला आहे. त्याचा परिणाम आज रात्रीपासूनच तुम्हाला दिसू लागेल. तुमच्या पुढे हात जोडून विनंती करते आणि या व्हिडिओला साधा समजण्याची तुम्ही चूक करू नका. नाहीतर चंद्रग्रहणानंतर तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब त्या क्षणी आणि राहूच्या मायाजाळात अडकू शकता. तुम्हाला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. वर्षाच्या सुरुवात होऊन फक्त 2 महिने झाले आहेत आणि या 2 महिन्यात तुमचे आयुष्य पूर्णपणे हादरले आहे. जे तुम्ही विचार केले होते ते झालेच नाहीत. उलट तुम्हाला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागेल. जे तुमच्याकडे होते तेही हातातून निसटले. उरलेल्या आनंदावरही कोणीवर डल्ला मारला. पण मित्रांनो, चिंता करू नका. या चंद्रग्रहणानंतर शनी आणि राहूची थेट कृपा तुमच्या जीवनावर पडत आहे. हे भयंकर चंद्रग्रहण तुमच्यासाठी वरदान ठरत आहे. ज्या आनंदाची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती, तो आनंद आता तुमच्या हाती लागणार आहे. धनसंपत्ती हवी असेल, लग्न होत नसेल, लग्न होईल. संतत सुख हवे असेल, कुटुंबात आनंद हवा असेल, तुम्हाला सर्व काही मिळेल. कर्जातून मुक्ती, संकटातून सुटका आणि प्रत्येक ठिकाणी तुमचे नाव होईल. तुम्ही जेव्हा आजूबाजूला पाहता तेव्हा प्रत्येक जण आनंदी दिसतो, प्रगती करताना दिसतो. कोणी नवी गाडी कोणी घेतो, कोणी नवे घर बांधतो, कोणाची मुले प्रगती करत आहेत, तर कोणी मोठ्या पदावर जात आहे. पण तुम्ही मात्र जिथे होता तिथेच आहात. तुमचे आयुष्य पडलेले आहे. गेली 5 वर्ष तुमच्या डोळ्यात अश्रू येतात, रात्री झोप लागत नाही, मनात प्रश्न येतो, माझे आयुष्य असे वाईट राहणार का? माझी स्वप्ने कधी पूर्ण होणार नाहीत का? पण मित्रांनो, आता ती वेळ आली आहे ज्याची तुम्ही जन्मोजन्मी वाट पाहत होता. हे चंद्रग्रहण तुम्हाला ते सर्व देण्यासाठी आले आहे. त्याची तुम्ही कल्पनाही केली नव्हती. पण सावध राहणे खूप गरजेचे आहे. या चंद्रग्रहणानंतर तुमच्या आयुष्यात 10 मोठ्या भयानक घटना घडू शकतात. त्यापासून वाचणे आवश्यक आहे. कारण शनी आणि राहू तुमच्यावर कृपादृष्टी ठेवू नयेत. पण तुमची एक चूक न्यायदेवता शनीला तुमच्या विरुद्ध उभे करू शकते आणि राहू तुमच्यावर हेवी होऊ शकतो. म्हणून या चंद्रग्रहणानंतर तुम्ही काय करावे, काय करू नये याची संपूर्ण माहिती देणार आहे. तसेच एक खास गुप्त उपाय सांगणार आहे. उपाय केल्यास तुमची जन्मोजन्मीची गरिबी आणि दुर्दैव संपेल. माता लक्ष्मीची कृपा अशी होईल की तुमच्या पुढील 7 पिढ्याने सुखाने जगतील. 1500 वर्षानंतर असा महासंगम निर्माण झाला आहे. तुमच्या कुंडलीतील प्रत्येक ग्रह आता तुमच्यावर प्रसन्न होईल. जे कुलदेवता नाराज होतील, जे पितृदेव रागावले होते तेही आता प्रसन्न होतील. तुमचे जीवन सुखकर करतील. तुमच्या घरावर नवदेवतांची कृपा छाया राहील. काही दिवसात चैत्र नवरात्रही सुरू होणार आहे, जे तुमच्यासाठी सोने पे सुहागा ठरेल. हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी वरदान आहे, पण नवरात्र त्याहूनही अधिक शुभ आहे. आता मी सांगणार आहे की कोणत्या 10 मोठ्या भविष्यवाणी तुमच्या आयुष्यात सत्य होणार आहेत आणि त्यापासून तुम्हाला कसे वाचायचे. त्यानंतर काही आनंददायी बातम्याही देणार आहे. पण त्याआधी मला सांगा, तुम्ही शत्रूमुळे त्रस्त आहात का? तुमची कामे शेवटच्या क्षणी बिघडतात का? येण्याच्या अगदी आधी अडथळे येतात का? अनेक वर्षाची मेहनत वाया जाते का? जणू काही तुम्ही जेवण तयार करून तोंडात घालणार इतक्यात कोणी ते हिसकावून घेतं, असे तुमच्यासोबत होते का? जर असे होत असेल तर हे तुमच्या गुप्त शत्रूचे कारस्थान असू शकते. मागील 5 ते 7 वर्षापासून कोणीतरी तुमच्या प्रत्येक कामात अडथळे आणत होते आणि तुमच्या प्रगतीला रोखत होते. तुमच्या लक्ष्मीला बांधून ठेवत होते. तुमच्या घरातील देवी देवतांना बांधून ठेवले जात होते. त्या शत्रूंमधूनही आज मी तुम्हाला मुक्त करणार आहे. तुम्हाला काहीच करायचे नाही, कोणाशी भांडायचे नाही, कोणाशी नाते तोडायचे नाही, कोणाशी वाद घालायचा नाही. फक्त एक गुप्त उपाय सांगायचा आहे. जो व्यक्ती तुम्हाला बर्बाद करत आहे, जो तुमच्या विरोधात डाव खेळत आहे, तोच व्यक्ती तुमच्यावर जीवन ओवाळून टाकेल, हा माझा दावा आहे. म्हणून हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. त्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता त्या 10 मोठ्या भयानक घटनांकडे वळूया. मित्रांनो, हे वर्षातील सर्वात मोठे चंद्रग्रहण होते आणि या चंद्रग्रहणाचा तुमच्या कुंडलीतील सर्वात मोठ्या ग्रहावर म्हणजे शनीवर स्पष्ट परिणाम झाला आहे. तुम्हाला अनेक वर्ष रडवत होते, त्रास देत होते, तेच आता तुमचे जीवन सुधारतील. पण सर्वात मोठ्या घटनेसाठी तुम्हाला आतापासूनच तयार राहावे लागेल. कारण आज रात्री तुम्हाला मोठ्या अग्निपरीक्षेतून जावे लागू शकते. थोडीशी सावधगिरी बाळगली तर तुम्ही या मोठ्या संकटांपासून सहज वाचू शकता. ग्रहणानंतरच्या रात्री सर्वात पहिला परिणाम नातेसंबंधात होईल. मोठे वाद होऊ शकतात. तुमची पत्नी, तुमच्या जोडीदारास, आई वडील, मुले हे सगळे तुमच्या विरोधात असल्यासारखे वाटते. तुम्हाला जसे जाणवेल की संपूर्ण जगात तुमच्या विरोधात आहे. तुमचे प्रत्येक निर्णय नाकारले जातील. कारण चंद्र हा मन आणि भावनांचा स्वामी आहे.
ग्रहणानंतरचा परिणाम थेट तुमच्या मनावर, भावनांवर आणि आजूबाजूच्या लोकांवर, भावनांवर होईल. त्यामुळे संशय वाढेल. तुमचे आपले लोक तुमचा संशय घेतील आणि तुम्हीही त्यांच्यावर संशय घ्याल. तुम्ही जोडीदारावर, मुलांवर शंका घ्यायला लागाल. तुम्ही भ्रमात जगायला लागाल. गैरसमज वाढतील. जर हे वेळेत सुधारले नाही तर कुटुंबात दुरावा निर्माण होऊ शकतो. नात्यांमध्ये फट पडू शकते. नाती जन्मोजन्मीची असतात, पण एकदा का त्यात फट पडली तर ती सोडवणे कठीण जाते. म्हणून अशी चूक करू नका. हा परिणाम ग्रहांचा आहे आणि तो लवकरात लवकर कमी करणे गरजेचे आहे. कारण करायचे बचाव कसा करायचा? ग्रहण संपल्यानंतर 11 दिवस कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. तुम्ही भ्रमात असाल आणि नुकतेच निर्णय 11 दिवस कोणतीही मोठी खरेदी करू नका. घाईघाईत काहीही खरेदी आणू नका. रागात कोणालाही उत्तर देऊ नका. उपाय काय? तर कोणत्याही कुत्र्याला गूळ लावलेली पोळी खाऊ घाला. ग्रहणानंतर 2-3 दिवसांनी कधी खाऊ घाला. आता पुढील मोठी भविष्यवाणी. ग्रहणाचा थेट परिणाम तुमच्या उत्पन्नावर होईल. पैसा येईल पण टिकणार नाही. अचानक खर्च वाढतील. कधी रुग्णालयात खर्च करावा लागेल, कधी घराच्या दुरुस्तीत अनावश्यक खर्च वाढतील. ग्रहणानंतर तुमची मानसिक अशी स्थिती होईल की तुम्हाला सतत काहीतरी खरेदी करावीशी वाटेल. तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसा खर्च कराल. काही अशा ठिकाणी गुंतवणूक कराल जिथे करायची इच्छा नसते. चुकीचे निर्णय घेऊ शकता, जसे शेअर मार्केट, सट्टा, जुगार यामध्ये पैसा गुंतवू शकता. त्यामुळे पैसा हातातून निसटून जाईल. कारण ग्रहणानंतर राहू भ्रम निर्माण करेल आणि चुकीची गुंतवणूक करेल. तुम्हाला तुमच्या या खर्च करण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवावेच लागेल. आता पुढील घटनेकडे वळूया. तुम्ही अनेक वर्षापासून एखादी जुने गुपित लपवून ठेवले आहे. एखादी गोष्ट जी तुम्ही वर्षानुवर्ष मनात दाबून ठेवली आहे. आपल्या जवळच्या लोकांपासून, आपल्या जीवनसाथीपासून जी गोष्ट लपवली आहे ती आता त्यांच्याकडे येणार आहे. कदाचित तुम्ही अनेक वर्षापासून एखादे रहस्य लपवले असेल किंवा एखादी गोष्ट सांगितली नसेल. ती गोष्ट अचानक उघड होऊ शकते. नात्यांमध्ये दडलेली गोष्टी, तुमच्या व्यवसायातील किंवा नोकरीतील राजकारण, कुटुंबातील एखादी गुपित काहीही समोर येऊ शकते किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींबद्दल एखादी गुप्त गोष्ट तुमच्या समोरही येऊ शकते. उदाहरणार्थ, तुमच्या मुलाने काही चुकीचे कृत्य केले असेल जे तुम्हाला अद्याप माहिती नव्हते, पण आता ती गोष्ट समजेल आणि त्याचा तुमच्या मनावर खोल परिणाम होईल. हे सत्य कडू असेल आणि तुम्हाला हादरवून टाकेल. म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला तयार राहावे लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.